अध्यक्षपद मिळालं, पण जर कोणाच्या आग्रहास्तव जर डिंबे धरणाला बोगदा पाडून आपलं पाणी कर्जत जामखेडला कोणी घेऊन जाणार असेल, कालची तुम्ही रोहित पवारांची आणि उद्धव आपले ते लंके त्यांची जर क्लिप वाचली तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आता सगळं झालं, आता फक्त बोगदा पाडायचा राहिला, बोगदा पडला की झाला, पाणी द्या आमचं म्हणणं नाही. पण आज दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करून त्या घरामध्ये राहायला जाण्याची स्वप्न तुम्ही जर पाहत असाल तर त्याच्यासाठी किती किंमत द्यावी लागली, किती बदनामी सहन करावी लागली, तरी सुद्धा दिलीप वळसे पाटील मागे हटणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काम करणार. आज आपण कारखाना काढला, कारखान्यात